काँग्रेसच्या युतीची थोड्याच वेळामध्ये घोषणा होणार आहे। काँग्रेसकडून वंचितला 62 जागांचा प्रस्ताव आहे। काँग्रेस 156 जागा लढवण्याची तयारीत आहे। धैर्यवर्धन पुणकर, सिद्धार्थ मोकळे वंचितकडून उपस्थित राहतील। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गिरीश, मुंबईच्या दादर टिळक भवन या ठिकाणी होते आणि त्याची पूर्ण तयारी झालेली आहे। 12 वाजता पत्रकार परिषद घेतली जाईल, ज्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ उपस्थित राहतील। तर त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जे प्रदेशाध्यक्ष आहे धैर्यवर्धन पुणकर ते सुद्धा उपस्थित राहतील। त्यांच्यासोबत काही इतर पदाधिकारी आहेत ते सुद्धा येणार आहेत। जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार 62 जागा मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसने देण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि इतर जागांवरती काँग्रेस स्वतः निवडणूक लढवणार आहे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांना सुद्धा सोबत घेण्याचा मानस आहे। त्यामुळे नेमका जागा वाटपाचा हा फॉर्म्युला काय असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण अवघ्या अर्ध्या तासामध्ये या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। हर्षवर्धन सकपाळ यांनी यापूर्वीच म्हटलेलं आहे की ही सत्तेचा खेळ नाही तर विचारांचा मेळ होणारी जी युती आहे ती आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये याचे जे परिणाम आहेत ते सुद्धा महाराष्ट्रातील 28 महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतील। कारण एक वर्ग आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणार आहे आणि त्यासोबतच काँग्रेसचा समविचारी पक्ष म्हणून सुद्धा याकडे पाहिलं जातं। समविचारी जे पक्ष आहेत सुद्धा वंचित बहुजन आघाडीने यावं असं वारंवार बोललं जात होतं आणि हेच आज देखील आपल्याला पाहायला मिळतंय की ऐतिहासिक अशी जी युती आहे ती सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते आणि या युतीच्या नंतर नेमका जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हर्षवर्धन सकपाळ जे आहेत ते सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत आणि त्यासोबतच वंचितचे जे प्रदेशाध्यक्ष आणि त्यांचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते सुद्धा या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत। आणि इतक्या वर्षापासून आपण